की आम्ही खुली चर्चा करायसाठी तयार आहोत. आमच्या खासदारांनी त्यांना आव्हान दिलं, त्यावेळेस सांगतात ते समकक्ष पाहिजे. काय प्रकार आहे समकक्ष पाहिजे? म्हणजे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना जोडीचा मुख्यमंत्र्याच पाहिजे. आम्हाला असं करा, 6 महिने राजीनामा देऊन टाका, आम्ही यशोमती ताईला मुख्यमंत्री करा, या समोर बसा, जरा चर्चा होऊन जाऊ द्या. दूध का दूध, पाणी का पाणी. एकीकडे सांगायचं, चॅलेंज स्वीकार करायचं, आणि दुसरीकडे मात्र त्यातून पळ काढायचं. हे सगळी भूमिका आता महाराष्ट्रातील जनता बघते आहे. यामुळे मी आपल्यापुढे हे भाजपचा असली चेहरा हा काय आहे, तर हे असली चेहरा महिलांना आरक्षण देण्याचा नाही, पण तो महिलांचं मत घेऊन काँग्रेसला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यातूनच हे जे काही आंदोलन कालपासून म्हणजे 4 दिवस झाले, राहुल गांधींना बोलणं ते जायंट लायर आहे. काय बोलतात राहुल गांधी ना बोलतात, मुख्यमंत्र्यांनी बोलले. तुमची विचारधारा जायंट किलरची आहे, तुम्ही ते बोलला, तुमचा तो विचार आहे तो ते आम्हाला दिसते आहे. ज्यांची विचारधारा जायंट किलरची आहे त्यांनी राहुल गांधीवर टीका करायची. तर हे सगळं जे बघताना त्या पक्षात, भारतीय जनता पक्षामध्ये जे मी सविस्तर सांगत नाही, काँग्रेसच्या कोण कोण काय होत्या सगळ्यांना माहीत आहे, इतिहास पुढे आहे. पंतप्रधान कोण होत्या, काँग्रेसचे अध्यक्ष कोण कोण महिला होऊन गेले, राष्ट्रपती महिला कोणी प्रथम दिल्या लोकसभेत, पंतप्रधान कोणी दिले, स्पीकर कोणी दिले, राज्यपाल कोणी केलंय पहिला महिलांना. हे काही लपून राहिलं नाही. आरक्षण कोणी दिले हेही लपून राहिलं नाही. महिलाच्या आरक्षणाला 33% लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये देण्याची वेळ आली, त्यावेळेस विरोध करणारे कोण होते हेही फार लपून राहिलं नाही. म्हणून या भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या जे बदनाम करायचं काँग्रेसला षडयंत्र आहे ते अत्यंत चुकीचं आहे. ही संपूर्ण भूमिका भारतीय जनता पक्षाची, मोदी सरकारची, फडणवीस सरकारची ही महिला विरोधी आहे. महिलांना आरक्षण देण्याची भूमिका नाही, ते देऊ शकत नाही, कारण हे हे संविधानाला मानत नाही. हे सरकार संविधानावर चालवण्याची यांची मानसिकता नाही.